ते म्हातारं दारू इथं परंपरा असो याला म्हातारं दारू चाललंय मला दादळ दळीत आहे कुत्रं पीठ खाते की खरं बोलतो तो वाट्या देतो मी म्हणजे वाल्यामुळे सध्या सगळ्यांचे घोडे एकटाच खातो आणि माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बघितो माझ्या होती रोज नवं लफड आहे रोज उठलो का लफड सुट आज शिळीला बोलणार उद्या बोकडाला बोलणार आज बाईला बोलणार उद्या गाड्याला बोलणार तळतळीने सांगतो कोणाला तरी खरं बोलू द्या ही कीर्तनाचा लोकांना राग येतोय पण काळाची गरज आहे काय खातोय आपण काय पितोय आपला शब्द चाललाय आहार एक झाला आहार 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 किंवा त्या बाईला म्हणतात आजपासून 5-10 शेंगदाणे घ्या 10-15 रात्री झोपताना भिजत घाला आणि सकाळी मुलाला उठल्या द्या 1 महिन्यात आपल्याला सकाळपूर्वी बसवत एवढी एवढी उडदाची डाळ घ्या डाळ घ्यायला मागणे 120 रुपये किलो आहे उडदाची 120 रुपये किलो आहे उडद्या 120 रुपये एवढी एवढी डाळ घ्या वाटीत भिजवा सकाळी पोराला द्या 1 महिन्यात पोरग पाकच होत पाव खाऊन ठोस खाऊन ठोस खाऊन एक आहार 2 निद्रा 18 आता किती झाले पहिलं झालं काय 8 2 निद्रा निद्रा म्हणजे झोप कवाही झोपायचं नाही जी माणसं दिवस उगल्यानंतर उठतात त्यांनी त्या दिवशी उठू नये दुसऱ्या दिवशी आणि सकाळी दिवस उगल्यानंतर जे उठतात त्याचं तोंड आपण पाहू नये तरी माणसं असतात काही माणसं उठपणे म्हणे आहार 2 निद्रा 2 झाले 1 आहार 2 निद्रा 3 भय 4 मैथून याला लिमिटेशन पाहिजे तशी मोबाईल चालणार नाही आहार निद्रा भय मैथून 18 किती गेले बघा किती गेले 4 आता किती शिल्लक राहिले 14 आता 14 ते 14 आहे का हाताला दान करा याने दान करा 10 रुपये कमवले ना 1 रुपया देवा द्या 9 नीट राहतील दान करा काय ना चारा द्या बिगरेला रात्री द्या त्यालाच देव आहे देव असं नाही नारळ फोडला का प्रसन्न झाला शिवावले देव नाही देव काय 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड आणि देवाला माहिला नाख्या का माहिती माहितीये त्या शिजत नाही त्या जर शिजत असते तर देव वासावत प्याला असता हे नाही द्यायचं देवा परत ती नाही का हात दान करा काय आज ह्या परिवारानं दान केलं पहा दान एवढा समाज आपला स्वर्गात सुद्धा शिव दान करा पैसे नको तिथे कशात दान करा हात आणि याला दान करा दान हात जितका दान कराल तितकं दुप्पट मिळेल ज्या दारात काय असते त्या दारात लक्ष्मी असते गाईचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण होतो तुम्हाला माहिती म्हणून सांगून देतो गावरान गाई ज्याच्या घरी असेल गावरान गाई ज्याला बीपी असला कोणाला बीपी तर गावरान गाईचा खांदा जर 10 मिनिटं चोळला तर बीपी लो होतो जर्शी काय बोलतो तिला खांदाच नाही तिला काय सोडतो गावरान ते गावरान कोणत्याही शेतकऱ्याला म्हणावं गावरान गायचं वासरू नसताना दूध काढून दाखव गाडी एका लागात गाडी घरातच दर्शीचं काय नाही दर्शीला तूही प्याला तरी पण थोडं ते तिचं काय नाही हात एक घालवा का 18 आहे 14 आहे का आज याने दान करा आणि कुठेही करू नका लग्नात दान काय लग्नात दान डोक्यात टोपी टायर टोपी टायर काही झालं तर टोपी डोक्यात घुसणार उपाध्यायाला भाषी घेता येईल आणि टायर आहे ना लग्नातला टायर तुम्ही एकटे बाथरूम मध्ये जा आणि गुंडाळून पहा
एक बाजू काही मोगडी इकडं सांगलं का इकडं उभा एकाला दुपारभर प्रॅक्टिस पण तुकडेच घेऊन आला हे काही ताण आहे टोपी नाही काही दान टोपी नाही दान करायचं नाही काही दान करायचं कशाचाही पैसे घालायचे आता लग्नात हळद आली हळद हळदी इतका खर्च लागणार आहे लग्नात खर्च हळद आहे आता एक नवीन आयटम आणलाय लग्नात दोनच होते पहिले हळद लग्न आता तिसरा आयटम आणला शिवतून या वर्षी यांनी मेहंदी मेहंदीचा कार्यक्रम आहे मेहंदी या 50,000 रुपये खर्च मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा आणि तो काही नाही तो म्हणायचा कुत्र्याची घाण मांजराची घाण कोकणाची घाण शिवाची घाण इथून इथून आणि इथून इथून खर्च त्याला मेहंदी काय मेहंदी लग्न नवी पाहिजे नवी नवरी पाहिजे पहिलं म्हणलं तुम्ही नवी नवरी इथवर मेहंदी तळपायाला मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पैकी चमकी इकडे एक कलर इथं खातात एक कलर इथं खालून एक कलर इथल्या मधल्या पट्टीत एक कलर लिपस्टिक डोळ्याला एक कलर केसाचा असा फुगा एक मटका आलावर बोलायला जर लागले ना एकदम सिस्टमॅटिक बोलणार कशा वेळी टीम मध्ये ती याला पाठायची ती तेव्हा कशा वेळी टीम मध्ये ती तेव्हा पहिले काल फिट ठेवायचे आग निद्रा भय अशी फिट ऐकणारे पाहिजे आता 14 मधला एक झाला हात दात करीता एक हात दोन बोलणे नीट बोला नाही तर बोलू नाही शक्यतो बोलणं काही स्वीची बोलतच नाही लोक पुढं घालणार आहे काय घालता म्हणायला रोग घाला एक हात दोन बोलणे एकच वाक्य द्रौपदी बोलली महाभारत उलट फिरलं एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला सापडायला नाही त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल तयारी बाप आहे रामायण उलट फिरलं एकच फुटा उपट आली आणि काही एकच वाक्य बोलली तू निर्लज्ज झाली का तुझ्या पोराला गादी नाही महाराज एका वाक्यानं ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला शल्काचा व्यायी पुत्र शोकाने गेला आणि ब्रह्मांड नायकाची बायको वल्कने नेसून वनवासाला गेली शब्द जपून वापरावा शक्यतो बोलूच नाही मुखे अमृता देवाने मुखे अमृता देवाने तुझं नाव काय रे काय केदार तुला मित्र काय म्हणतो रे नाव तुझं नाव काय रे आर्य तुला मित्र काय म्हणते सारे आर्या एक हात दोन बोलणे तीन हसणे हसत जा
काही माणसं माझं कीर्तन ऐकून गेलं 1 तास होतो. 80 माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गागात असतात ती भाकटी असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानाद्या पण हसत नाही. त्याचा मुळ्याचा कोंबडो होतो नुसता जाग्यावर. जेव्हा उद्याचा दिवस आपण पाहू याची गॅरंटी नाही, आज आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही, पण हसत जगायला काय हरकत. ते गाड्या बिड्या बंगले बायका येतं चालूच आहे, त्याच्यात काय विषय. मस्त अर्धा पाऊण तास रोज भजन करावं आणि शरीर देवासाठी थोडं घालवावं. काय मागच्या काळात म्हणा, आणि काय पोरांना घेणे, काय बायकोला घेणे, काय घेणे, आणि काल एवढं याच्यासाठी कमवायचं, त्याला काय घेणे. ते म्हणतात माझ्या बापाला कमवायला सांगितलं पाहिजे होतं. काही म्हातारी माणसं इतके वावळा देत, मोठ्याने पोरं झाली तरी बैल पाणी पाहिजे. आणि म्हातारी काय म्हणतात मध्ये मी असलो ना बैलांची ठेपराची पागल म्हातारा. मग घरचे म्हणतात आमचं म्हातारा असला ना मग बैलांचं घ्यावं नाही, 3 वेळा बैलांनी सोडवलं म्हातारा. आणि म्हातारा एक दिसत मध्ये आपल्याशिवाय बैल कोणाला सोडून मर मग बैला खाली. लोकांना काय घेणे. आता हे मी टपाटपा बोलतोय तवर माझ्या अंगात थोडी ताकद आहे, तवर तुम्ही माझ्या पुढे बसणार. उद्या माझी 2-4 दात गेली पुढची. तुम्ही येणार आहे कीर्तनाला नाही, तुम्ही म्हणा आता त्याचा आवाज बरोबर येत नाही, ती कामत काय ऐकत. भाऊ भुईमुगाच्या शेतात दान आहे तर त्याचा मुक्काम पत येते. दाना देऊन गेला तर त्याचा मुक्काम बाबा ते खातं पण त्याला. हो कधी देणार टाकायचं. कलर आणला, कलर दरवाजाला कलर त्या डब्याला पॅकेज कपाटात ठेवला तो डबा. कलर गेला, भीतीला लावला दरवाजाला, त्याला 2 छिद्र पाडली, तार केली. कलर गेला तर मग बगड्या वाड्याला गेला. कार्यक्रम होत आला, कुत्र धावलं, डबा तिथंच राहिला मोकळा गावात. अरे एकदा रात गई. लोकांना काय घेणं, आपला खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. आपला खिसा भरेल तर जग श्रीमंत आहे. आणि हेच आपल्या लोकांच्या डोक्यात येत नाही. एक वाक्य सांगा, पोरा बाळांसाठी जगाच, पण स्वतःसाठी थोडं जगा ना. थोड्यासाठी थोडं जगा. थोडं अर्धा पाऊण तास देवाला देतात. आता ही म्हातारी माणसं आहे, 7 वय झालंय, काम कमी करायचं. सकाळी मस्त गणपती जाऊन मारती, देवळात पाया पडायचं, देवळा पुढे थोड्या गप्पा आणायचा, घरी जायचं, जेवायचं, चांगलं तास 1.5 तास लिंबा खाली झोपायचं, पुन्हा एकदा भजन करायचं, 6 वाजता पुन्हा देवळात द्यायचं, गप्पा आणायचा. काय काम करायचं. महापोर्ग काय करेल, ते काही करेल, तुला काय करेल. तुला विचारितात कधी तुझी कुत्र्याची अवस्था सारखी, तू काय डोकं घालतो. तो त्याच्या बायकोचं ऐकतोय, तुझ्या वाचून काही कुठलंय का त्याचं. त्याची बायको सांगत तसं तो ऐकतोय, आणि त्याची बायको त्याला चांगलं कधी सांगू शकत नाही. सुनही बरोबर नाही, काय करत तुला. आई सुनमा ऐकत नाही, काय ऐकायचं कारण नाही. तू पण तिची पण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला. तुझी सून ऐकत नाही, तुलाही शहाणी आहे का. तुला तुझ्या पोराचा व्यवहार केलाय, तिच्या बापाने विकत घेतलाय तो बहीण, ती अवताला आखी नाही तर काय द्यायला तुला काय करणार. आणि त्या सुनाना तुझं ऐकायला तो का होता, सासूचं ऐकलं. तू पण शहाणी लागून गेली. सुनबाई हे पोरग ऐकत आहे, तिथं म्हणून द्यायचं, आपलं हरिपाठ करीत बसायचं, भजन करीत बसायचं. म्हणजे म्हातारी माणसं कपाई नाही बसती करतो. वरच्या वावरात काय केलं, तुला काय करायचं. तुझी समाधी बांधायची काम चालू. अरे पोरं तिकडे जगमावर. आपण मस्तपैकी थोडीशी जमीन नावावर ठेवायची, थोडी 5-10 हजार रुपये बँकेत ठेवायचे, औषध पाण्याला लागले 100-200 काढून आणायचे, मस्तपैकी खायचं. काय अरे पोताने करायचं. आणि पोराला गावायचं काय काम आहे.
काही लोक म्हणते मा पोर वायदा निघलं येतातच वायदा होतं निघायचं. आता उलटे आपले लोक भावना नाही पोराला उशिरा वायदा देतात चुकीचं आहे. रविवारी लग्न झालं पोरं मंगळवारी वायदा दिला पाहिजे. त्यामुळे तुझे भांडे तुला मिळालेले मॉडेल भरपाट आणि पोराला नाही घाबरायचं नाही बुवा ते फाशी घेतील काही करीत नाही. पोरग म्हणाला मी घरातून निघून जाईल तुम्ही आपले मंत्र पाळा फक्त त्याचे कपडे पिशवीत घालायचे भाऊ जा मी करीन प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी अंतर म्हणलं आल्याशिवाय याला बाहेर खातो कोण. पोरग जर म्हणाला मी फाशी घेईन इकडे खुर्चीवर उभा राहा फॅनला दोरी बांध फॅन मध्ये मुलगा कुतो बटन दाबायचं नाही बरं मला सांग मोबाईल बंद ठेव निवांत मार येऊन नाही. एखादा म्हणा मी औषध घेईल कोणतं घेतोय कोणतं घेतो टाटा मेट्री घेतो का निरायकांतर घेतो कोणतंही औषध घेऊ द्या पोरानं पोरग 5 तास मरत नाही. आणि ज्यानं औषध घेतले जे वाचलेत त्यांची मुलाखत घ्या. ज्याच्या कुंडळी इकडे घालून आणली ना तो रिकामं खोकं पाहिलं तरी औषध काय. आपल्या पोरांना फुकाट मिळाल्यामुळे उत आलाय मला घर आहे ते जमीन आहे ते पैसा काय यांना कष्टाची गरज नाही. आपण घर बांधून ठुले तुम्ही मी झक मारून ठुली आम्ही गाड होस तुमच्यासारखी बस ही खंडित पाईपलाईन निघाली त्याला काही घेणं नाही. त्यांनी ते येड्या पोरीचं ऐकायचं आपल्यावर धावायचं. मग आपण आता दिंडी कवा निघत आता दिंडीत यंदा असं म्हणजे आम्ही असंच माल समजतो नाही. हात एक बोलले दोन झाले का हसते 3 हसत जा. हात एक बोलले 2 हसते 3 झालं का. बाकी सगळे प्राणी आडवे हा पाठ ठेवून आहे. बैल आडवा आहे अवताला सरळ आहे. काय आडवे दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे. बागायला आडवी बागा टिकल का. तू कितीला आहे शाळेत कितीला आहे 11वी आर्टला आहे का सायन्सला आहे का. सायन्सला नाही तू तरी सायन्सला नाही कॉमर्सला आहे 11वीला आहे. गेल्या वर्षी 10वीला होता शिमिका मराठी मिळवला होता का. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 यंदा 10वी. पहिल्या प्रकरणामध्ये 3 नियम होते ते शास्त्रज्ञाचं नाव काय तुला काय घ्यायचं. बापाच्या बायकोष्टी प्रती म्हणतात बापाच्या बायकोला काय म्हणतात तुम्ही विचार मला बाप कोणला म्हणतात. आंधळ दळीत एक मित्र पीठ खाते 2.5 वर्षाचा कोणाला मोबाईल द्यायचे खेळायला आणि वरून आईला म्हणायचं त्याला जर मोबाईल दिला ना आकाश स्वयंपाक फोन धरलं नाही सांगाय तरी लाज वाटते. आपण जर म्हणाला पोरग ऐकत नाही आईला जर म्हणाला लहान पोरला आईला जर म्हणलं लहान पोरला मोबाईल देऊ नये तुम्हाला बसायचं आहे का ते त्याला घ्यायला गेलं आता पटापटा नावं सांगतो एवढ्यांची. हात 1 बोलले 2 हसते 3 उभार 4 आनंद 5 लज्जा 6 स्वरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळालं नाही 12 देवी इच्छा करतात 13 आणि हाच देव आहे 14.
कोणी असले तर पप्पा ऐका सोमवारी मरण पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. येड्यावानी करीत जाऊ नका. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही लोक म्हणतात त्यांनी काशी केली. काशीचा नियम माळकरी ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो काशीतून गावात येतो, मी डाव्याचं खात नाही, त्यामुळं गावाला येत नाही, तिकडं जगवा माहिती म्हणून सांगतो. महिला पुरुष सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, बशर करीत मरण पवित्र आहे. राम 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 म्हणत जावं, कृष्ण 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 म्हणत जावं आणि देह ठेवून द्यावा. आणि एकदा आणि पुढे सांगा, कोणी जन्माला येत नाही, कोणी जात नाही. हा माझ्या अंगातला शर्ट मळाला म्हणून मी शर्ट दुसरा घातला. शरीर तेच आहे, तसं तुमचं ह्या देहातलं कर्म संपलं का तुम्ही वासनेनुसार पुढे जाणार. तुम्ही आले नव्हते आणि गेले नाही, या चक्रात तुम्ही इथं आलेत. आता पुढे सांगा, जन्म आणि मरण हा भास आहे, हे खरं ज्ञान आहे. आता तेव्हा आपण कुत्रा होतो तेव्हा पुढे खेत केला, कुत्रा नव्हतो का आपण, गाडव होतो 7 महिने, गाडीनं दाढीकडं गेलो, मग मोकळ्याला मुसलाची यात्रा आली, नंबर लागला, कोंबडा झालो, जावई आला, कुत्रा झालो, गडूळ पाणी आलं, पिसाळलो, आणि गाव एकत्र आलं, गेली भाषी, साप झालो, नागटाची गाठ पडली, कॅसलं वापरून एवढ्या योजना फिरत फिरत आलो. ही शेवटची संधी आली आणि याच्यात जर नीट वागलं नाही तर पुन्हा असंच आहे. कुणी येतही नाही, कुणी जातही नाही. हा माझ्या अंगाचा शर्ट फाटला किंवा म्हणाला, मी शर्ट काढून ठेवला, शरीर तेच आहे, शर्ट बांधवला. तसं तुमचं कर्म देहातलं संपलं. आता समजा मी आहे, माझी कीर्तनाचं कर्म संपलं का माझ्या दोन्ही नागपड्या बंद होणार, मी मरणार, मला तुम्ही जाळणार, माझा जन्म पुढे सुरू होणार, तुम्ही माझ्या नावात पुण्य तिथे घालीत राहणार. मी आलोय नव्हतो, गेलो नव्हतो. मग तुम्ही म्हणाले चाललंय काय, हे सृष्टीचं चक्र आहे. दुसरा अध्याय असं म्हणतो, उपजे ते नासे, नासले पुनर्पिदिसे, एक टीका यंत्रे दिसे परिभ्रमेगा. आणि 8वा अध्याय असं म्हणतो, देवी जितेने अवसरे, जावडोने जीवी उभरे, ते मरणाचे मेरे भागो लागे, आणि मरणी जायचे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा सोडावे मातीची धुवा. आणि 15वा अध्याय असं म्हणतो, आगा उपजणे अनेने म्हणे. आणि श्लोक सांगतो त्याला, पुनरपी जननम, येणं जाणं चालूच राहणार आहे. आजा गेला, पंजा गेला, देखत किती गुरुजी गेले, गवताचाच, मग काय गांजाचा झालाय, गुरुजी मेलाय. किती पप्पाने मेले, पप्पा तसाचे, किती बाबा मेले, आवक तसाचे, किती गायक मेले, चाली तशाच आहे. तुमच्या वाचून कोणा वाचून काही आढळलं नाही. आणि एक वाक्य समजा, तुम्ही 8 दिवस फक्त लोकांना दिसू नका, लोक लगेच दिसणार. आशीबाई म्हणते, बाई मी गेलो, मा पप्पाचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. पप्पाचं का हो काय, पप्पाचीच बिस्किट तू खाती. म्हातारी आजारी पडली का पोरगी भेटायला येते, आणि म्हातारी अशी थोबड वासून पडेल राहते शेवट, आणि पोरगी अशी पिशीट किती मोठ्याने येऊनच लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारी कापके डोळे उघडायची आणि म्हातारी मेली. पोरगी म्हणली, माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं, म्हातारी मेली. तू किती दरिद्री आहे याचा विचार कर. तो आल्या आल्या म्हातारी गारावली.
तू जर 15-1 दिवस आली नसती तर म्हातारी ठणठणीत राहील. कोण रडतो? पहिलं म्हणलं सासू गेली तुमची सासू. तुम्ही म्हणाल बाया चांगली बातमी आली बाई, बाबाच्या तोंडात साखर फुटले. आता सासू गेलो तुम्ही रडाता किती? कोणत्या कॉलेजला ट्रेनिंग घेतलंय तुम्ही रडायचं? काय लबाडे, बागड्या काय फोडीतील, थोबाड काय झोडीतील, लोगडं काय फाडीतील, केस काय मोकळी करतील, दात खेळ काय बसून घेतील, डोळे काय पांढरे करतील, अंदाजात म्हातारीच्या गळ्यातली मणी कापीतील, काय बापतील, वराशी डोळे पांढरे करतील. बाकीच्या बाया म्हणत्या वारं घाला तिथं वारं, पाणी शिपला पाणी शिपला. तशी काही हीच झाली म्हातारीच्या अगोदर. तरी बापल्याची दुनिया. मेल्यावर कधी माणसाला आडकीता लावू नये. आणि म्हातारी मेली का सुनबाई रडतील, मग सुताक धरीतील, मग 7-8 दिवस झाले का लगेच ती घरातली गाण बाहेर काढा, वधड्या गाधड्या उशा चाली नदीला घेऊन दरी वधड्या नदीत टाकीती काय आवडा. चांगल्या असल्या तर वधड्या धुवून वापरायचा, खराब असल्या तर फेटून द्यायच्या, नदीत टाकीती. म्हातारीच्या गळ्यातला नदीत टाकावं. नदीत टाकावं, कानातलं टाकावं, नाकातलंच टाकतात. अगं एक मणी जर नदीत गेला ना म्हातारीचा, तू याला डोळ्यात बुडून मारशील, तो मणीच मारशील. अरे ही दुनिया बापकीची काय कोण रडत? कोणला रडायला वेळ पण नाही. ही सगळी दुनिया भागते, कोण रडत? काही बाया सासू गेल्यावर रडत सुद्धा नाही, नुसतं फुफत आहे. माणसाला पाहिलं का? तिला जेवायला वाढा निघाल का? 3 वाट्या भात खात. मग दुपारी नाही गेली भात रास करते. ही सगळी दुनिया भामटीची. तुम्ही साधा अभ्यास करा बरं. साधा निवडून गेलेला माणूस हेलिकॉप्टर येतो, भारी गाडी येतो, पोलीस माग आहे, पोलीस पुढे पोलीस. आणि प्रचाराच्या टायमाला एकटा येईन होतो गावात. याच्या झोपडी जाईन, वाड्याला जाईन, नाड्याला जाईन, डोंगरात जाईन, ढेकळात जाईन, गावात जाईन. त्याला सिक्युरिटी नाही. आणि गावातली लोक काही म्हणू द्या, तो शब्द सुद्धा बोलत नाही. नुसता माणसाकडे पाहतो. लोक म्हणजे रस्ता नाही झाला, धरण नाही झालं. आणि जे बोलत ना त्याचं निवडून गेल्यावर इतके कार्यक्रम करतो. बोलत नाही पण कामदा बरेश्वर. काही माणसं गावात पहा, ग्रामपंचायती लागल्या ना, ग्रामपंचायती राम राम 5 माणसं आहे. खालच्या आळीतला माणूस 3000 कबूल करून गेला. आपण नीतिमान आहे, अजून मला हा म्हणला नाही. तुमच्या जर थोडी वाढली तर विचार. आता त्याची झाली 4. पहिले ठरेल होते 3, वाढले किती? 1000 वाढले. आता किती झाली? चल राम राम. 3ऱ्या पार्टीला राम राम. वाटोळं झालं गावाचं. काय पाण्यावानी पैसा चाललाय गावात. फार गावाचं वाटोळं झालं. तुला झालं काय? काय काल 4000 रुपये कबूल करून गेलो. आणि तुमचे जर थोडे जास्त असतील ना, 5 घेतले 5 आणि गेला ना मतदाना दिवशी गावात निघून.
जाणेवाला आपलं गावच नाव आहे की गावात कोण नाव आहे की इतकी विचित्र लोक आहे महाराज आणि त्या लोकांचा भरणा गावात झालाय जास्त आणि खरं वागणाऱ्यांची संख्या झाली कमी आणि आमच्यासारखे खरे बोलत आहेत तर वाडा खाते नाही नाही मरायच्या अटी सांगायच्या राहिल्या तेवढं ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा पहिली अट मरायला शुक्ल पक्ष असावा 3 मरायला उत्तरायण असावं आता उत्तरायण लागले आता 21 तारखेपासून आता तुम्ही खपाखप जाऊ शकता आता त्याच्या डोक्याने डोका व्हायचा आता 21 जून पर्यंत उत्तरायण तिथून पुढे परत आषाढी आली का दक्षिणायनात लोक जास्त मारतात आणि ते मरण अशुभ असतं माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा 1 मरायला शुक्ल पक्ष असावं 2 3 मरायला उत्तरायण असावं 3 आणि मरताना इंद्रिय टवटवीत असावा आणि 4 मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा म्हणजे माणूस अन्न खाता खाता मारावा आणि 5 माणसाचे इंद्रिय तापमान शरीरात समान असावं तुम्ही म्हणाले वाचायचं पुढं अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या घरी गेल्यावर उचकायच्या अशा काही टापाने आहेत ते गेले जाऊ दे गेले ते त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली ती कधी भरून निघणार नाही निघेल ना तू गेला का पोकळी भरली त्या जाण्याला किंमत नाही तुम्ही परपंच करा नाही तर परमार्थ करा कसा करा प्रपंच परमार्थ संपादन प्रपंच परमार्थ संपादन परमार्थ म्हणजे काय आणि संसार म्हणजे काय उत्तर ते दुसऱ्यासाठी केला जातो तो परपंच स्वतःसाठी केला जातो तो संसार आणि उद्धारण्यासाठी केला जातो तो परमार्थ आपण घर बांधलंय पण दुसऱ्या वास्तुशांती जात म्हातारा प्याला काय मग यांनी नाव दिलं दादांची कृपा दादा झोपलेच नाही त्या दादा मोकळ्या मनाने घेतले आपल्याला जर गोष्टीचा आनंद लुटता येत नसेल तर आपण ती गोष्ट कमावण्यात मजा नाही 60 वर्षाच्या पुढे आपण घरात काम करायचं नाही
रिलॅक्स जगायचं, मजेशीर जगायचं. जरा सुनबाईची त्याची मजा पाहिजे होतं, मजा. पहिला मिनिट कधीच सुनबाई देखत नवऱ्याला वाईट बोलायचं नाही, कधीच नाही. उलट बोलायचं, उलट. जीवन उठलं म्हणजे ते चहा ठेवू का, जेवढं कुठं चहा पेतात का. पण कधी बी जीवनातला आनंद महाराज हे सगळं मिळेलो, आपणच गेलो, काय करायचं त्याचं, हे मिळणार आहे का परत. बरं ही शेवटची संधी, पुन्हा याचा चान्स. भैयाला दान द्या, मला येऊन घालायची, फाटके कपडे घाला मारायला. काय काम आहे फाटके कपडे घालायचं, काय काम आहे चुटकी चप्पल घालायचं. काही संघ येणार नाही का आपल्या, काही संघ येणार नाही का. चप्पल चुकली ना मी, भिकारी राहायचं का, काय भिकारी राहायचं. बरं कोणत्यासाठी राहायचं, पोरांसाठी. त्याला काय गेलंय. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. काय गेले त्यांना. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोणासाठी इस्टेट कमायची. 40% पोरींनी बापाला नाक नाही ठेवलं गावात यायला. भिकार नाक लागलाय. पोरीचा अभ्यास करा तुम्ही. पोरी चांगल्या पोरांनो कधी प्रेम करीत नाही. पोरी 2-4 वर्षापासून एवढ्या येड्या झाल्या, भिकार पोरं प्रेम करतात. भिकार एकदम भंगरी. थोडा कालात हसला, विषय काढला, बिरागली पोर त्याला. आणि पोर काम काय करते, ही रिवाजच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोली आणि मोटरसायकल चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट बांध घेत बावड्याचा बाजार कोणाच्या नाही. बंगल्यातून पुरी गेल्या तर बंगल्या पडून वाजत जातात. भिकार पोरांच्या नादी लागायचं. माणसे बरं पोरीने पळून जायला तर वय नाही, काहीच माहिती नाही, त्याला आखली नाही राहिला, काहीच नाही. बापानं रडायचं, पोरीने पळून जायचं. आणि त्या पोरी म्हणत्या प्यार क्या चीज है, दुलकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, दुलकर तो प्यार किया नाही, फिर मारो था. एवढे पोरं बटरी पेतात मारत. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाली आणि 25 वर्षाच्या पोरांचे 25 वर्षाच्या पोरांची बायपास झाली. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हसायचे दिवस राहिले नाही. खाते गरीब आहे. पोराच्या अगोदर बापाच्या अगोदर पोरग गेले. 22-23 वर्षाच्या पोरांनी मारायचं, 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी बांधायचं. कोणता नाही हा, कोणता नाही. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो का आमची बातमी, आम्ही बोललो का आमची क्लिप, आम्ही आहेच पडे खा. आम्ही उक्त घेतले. मी म्हणजे वाड्यापुडी झालोय, वाड्यापुडी. असा माणूस नाही राहिला का त्याला मला वाढा लावला. दारू म्हणते आम्ही किती दारू पितोय, बाबाचं काय जातं. माझ्या बाबाचं काय जात नाही, तू तुझ्या बाबाच्या अगोदर जातो, याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही पळून जाऊ नये तर फड करू, इतुरी करणं काय करतं. मला करायचं नाही काही, पण तुम्ही तुमच्या बापाची इज्जती का घालता. त्याला का रडा ऐकता घेण्याचं. हा सगळे पळून जाणार आहे पुरी अल्पवयीने 13 ते 18 एवढेच आहे दरिद्री. पोरानं मोबाईल माहितला का तिला, पोरानं गाडी ओटा खरं का चाली बोंबलं तिथं येणे. त्याला वाटलं नाही चाली थोबाड वाशी 9 गाला सरस मी देऊ शकत. आता तुला जर शिबिरशी येतं काय, तुला काय झालं काय. एवढीच गाडी क्वार्टर पेते, मोटरसायकल चालू का कुत्र्याला जाते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढते. हा मला पाहिलं खकारा टाकी तू म्हणायचं दुखतो ना. चौघ गाडी बसत मागचं आदळ नाही. त्याला खूप येतो दोन्ही बॉल सटा. माझं ठेवानी मागायचं आपलं पुढे. पंचायत लग्न निघलं का बंगू 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 माई वाड्या राहतो भाड्याचं का त्याला नाही ना घडले. बाईला वाड्या उघडली जर बाई आली तर बाई म्हणलीच बसा तुलाही प्रेमानं बोलितो मी आली. बाई वाड्या या नाचून पार त्या पिढ्यांचं वाटलं एवढीचे कसाकस पुरी लाई गायला नाही. ते कपडे कोणीकडे राहतात कोणी. बरं कपड्यावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही. बोलला का त्याची बातमी, बोलला का त्याची पट्टी, बोलला का तो गुन्हागार. त्याचे सगळे जास्त फळ म्या भोगेले. आणि म्या इतका त्रास नाही काढला संप्रदायात कोणी. दुसरा बाबा मेलाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळं
जाऊ द्या बरं का महाराज, आमची कीर्तन थोडीशी वाईट आहेत पण काळाची गरज आहे. आपल्या माणसाला आपण का बोलू नये, का बोलू नये? आज बापा जर पोरग जर बापाच्या अगोदर जाते तर आपल्या पोरांना आपण का बोलू नये, का बोललोय? धडधडीत बापाने मारायचं, पोराने बापाने खाताने तर पोरानं मारायचं, आपण तर नाही झालंय. काही विचार करायसारख्या गोष्टी राहिल्यात. मला 22-24 वर्ष त्या पोरांच्या अंत्यविधीला बाप जातो म्हणजे कोणता न्याय? आणि आज आई प्रेतावर डोकं ठेवून राहते महाराज, कोणता न्याय? आज 22-23 वर्षाचे पोरं मागतात आणि 70 वर्षाचे बाप त्याला पाणी देतात. इतकी वाईट परिस्थिती आहे. जेवळ कशासाठी जायचं, पुन्हा काय पुन्हा यायचंय काय, पुन्हा यायचंय? आज महिला म्हणलं एखादा माणूस धरून पडत पेला तर पोरग प्रेत जर आपण बाहेर काढलं तर महिला म्हणलं तर त्या प्रेताजवळ त्याची लाज आली. पोरं पुढे हाणतात. काय माहितीये का त्या पोरांना माझा बाप गेलाय की माझी आई विधवा झाली का माझ्या आईला डाग लागलाय? ती पोरं आईला विचारतात माझ्या बाबाला मातून पुढे चालवलं लोकांनी, काय उत्तर आहे तुमच्याकडे? ते पोरी आईला विचारतात आई माझ्या बाबाला मातून पुढे चालवलं. आणि प्रेम पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं. आई माझ्या बाबाने सगळ्या लोकांनी पेटवलं. आई काय करतो माझ्या बाबाने? आई म्हणते तुझा बाबा गेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय ना, तुझा बाबा देवा घरी गेलाय ना, तुला आता बाबा देवा घरी गेलाय. ती पोरग शाळेत जातात, पोराला सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. पोरं शाळा गेला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतात. आणि ती पोरं त्याला विचारतात तू आज खेळत का नाही? ते म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा नाहीये. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं आई माझा बाबा मेलाय, मला परत बाबा नाहीये. आईची नात खेळतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, मला 4थी 3री पोरं बापाच्या नावे नाही आहे 4 वर्षात. बाप गेला आणि पोरं जिवंत आहे. 90% पोरं पोरी देण्याच्या लायक राहिले नाही. आणि तुम्हाला सांगतो पोरीला पोरगा पाहिला आला, पहिल्या तडाख्यात हा म्हणू नका. तो गण लावून येईल, माळ घालून येईल, येडे होऊ नका. 2-3 महिने त्याची टेस्ट घ्या. एखादा माणूस वाजाना ठेवा, त्याचे देखरेख घेऊ. त्याला 200-400 रुपये जाऊ द्या, पण हा 60 येळभर काय करतो हे पहा. त्याचं डोकं फसवायला महाराज अक्षरशः लग्नाच्या घटक महाराज कर्ज फिटले नाही, तेच घटस्फोट झाले. इतकी वाईट परिस्थिती झाली. महिला मंडळ मुलगा मला मुलगा तुम्हाला, मुलगी मला, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या भावासारखं आहे. आपली बाजू कच्ची झाली, आपल्याला कोणी सापडत नाही. जर कीर्तनात बसलेलं कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला पण त्याला परत बोलवायचं नाही, त्याला म्हणा म्हणतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळत तुला काय वाटलं. दारू प्यायला माणसाला सांगून ठेवतो तुम्ही दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारू तर सरकारचं खरं उत्पन्न नाही. सरकार काही करू शकतं, दारूबंदी कधी करू शकत नाही. कधी सकाळी जायचं शुल्क द्यायचं थोडं, ते कीर्तन बंद करू शकतात. दारू तुम्ही भरपूर प्या, आपलं काय मत नाही. कारण दारू बोलायचंच नाही कोणी. दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, गायवर कोणी बोलायचं नाही, सत्यावर कोणी बोलायचं नाही. जो बोलला त्याची क्लिप, जो बोलला त्याची गेम, बोलला त्याची टीव्हीला पट्टी, त्याची बातमी, तो मेलाच. त्याचा निषेध, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. रोज पोरी जरी पळून गेल्या तरी मुलींच्या भावना दुखावल्या. बोलायचंच नाही. 13च खेळ वाटले वाढदिवसाला, 13 खेळ, वेळभर टीव्हीला पट्टी, फळे वाटप 13च खेळ. त्यातले 11 कार्यकर्ते, खाली 2च खेळ शिल्लक राहिले. 3च रागा वाटल्या, उड्डाण वसरी वाटप, भिकारी जो आपल्यावर रागा वाढून राहिल्या. 4 वर्ष झाले, 4 आपण फक्त 2च कामं करतोय. भांडणात फुटाफुटी सोडून दुसरं काही नाही. याच्या 4 वर्ष गेली आणि एकही पक्ष असा राहिला नाही का त्यानं महाराष्ट्रावर सत्ता भोगली नाही. 4 वर्षात 4 सरकार झाली, सगळ्या पक्षाने आनंद तुटला. आता काय राहिली 2-3 महिने गंमत. पण किती हुशार आहे, लगेच 24च्या तयारीला
सुरुवात सगळे पक्षांनी राज्य केलं, बाळात काम दोनच केली, फक्त फुटाफुटी भांडण. 40 वर्ष झाली आंदोलन, मोर्चात मारामारी, फुटला त्याला गेला, आला येण्याची शक्यता आहे, जाण्याची शक्यता आहे. गेला एकट्याला गेला, तेच घेऊन गेला, समजा गेला, शाळेत घेऊन गेला. एक इच्छा सांगतो तुम्हाला, आज एकादशी, मी मेलो तरी तुम्ही सुधरावा, आणि आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. खरं सांगतो महाराज, मी मेलो सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला माणूस काय म्हणत होता. आता राग येतोय पण काळाची. आता तरुण पोरांना कळकळीनं वाक्य सांगतो, पोरांना सांगू पाया पडतो तरुण पोरांनो, तुम्ही या दंगली बिंगलीच्या लफड्यात पडू नका. ही लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील. यांना 24ची गरज आहे. ते तुम्हाला 29 पर्यंत पुन्हा डोकून पाहणार नाही. पोरांनो, मी सुद्धा BSc BEd माणूस आहे. माझ्या अवतारावर जाऊ नका, माझ्या अंगाची केस कमी आहे, एवढी मी गाव पाहिली. आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. मला 31 वर्ष झाले, मार झालेले 31 वर्ष लागले. पोरांनो, हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे, कोणी कोणाचं नाही, हा अनुभव आहे. आणि कोणी कोणासाठी काही करीत नाही. पोरांनो, आज पाया पडतं तुमच्या, दुकान टाकायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, पोलीस मध्ये जायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या लोकांच्या मोबाईल मध्ये कॅमेरे, आपल्या पेनामध्ये कॅमेरे. उद्या जर तुम्ही या दंगलीत पुढे टपरी जवळ जरी दिसली, तुमचा यशस्वी कार्यक्रम होऊ शकतो. 10 वर्ष आज जायचंय, 10 वर्ष ते जायचं म्हणून द्या, नोकरीचं काय. उद्या जर तुम्ही BSc झाले, तुम्हाला कृषीचं दुकान टाकायचं आहे, उद्या तुम्ही तब्येत कमवली, पोलीस मध्ये जायचंय, उद्या तुमचं नशीब चांगलंय, कंपनीत जायचंय, दाखल्याशिवाय आता जाता येत. तुम्ही हाताने झटके करायला मारा. आणि पाया पडून का सांगतो माहिती का, शेतीवर संसार होऊ शकत नाही. मुलींचे लग्न, मुलांच्या शाळा, एक तर घरातला एक माणूस तरी नोकरीला पाहिजे, नाहीतरी शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. कारिगारी का कुल्फी का, पण नुसत्या शेतीवर आता लग्न शाळा होणार नाही. हो, पहिलीच्या पोराला एवढे पैसे लागते शाळेला. चांगल्या दर्जेदार शाळेत घातलं तर लाख रुपये लागतात. काही झालं तर शेतकऱ्याचं लाख रुपये उत्पन्न नाही. तुम्ही येडे होऊ नका. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं. लोक आता ही चित्र झाले, कीर्तनावर जरी बसले ना तरी खालून मोबाईल ठेवतील, वरून मोबाईल ठेवतील, मोबाईल मध्ये कीर्तन घेऊन जातील, लगेच क्लिप टाकील. इंदुरीकरांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या, त्याचा गेमच. त्याला खरं बोलून द्यायचं. मारले रे लोक, मारले महाराज. MSc PhD लोक 6,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक आहेत. इतका वापर झालाय पोरांचा. आणि बोलायचं कोणी, जो बोलन त्याचा कार्यक्रम झाला. भाऊ, तुम्ही शेतकरी, अजून एक वाक्य सांगतो, लग्नांचे खर्च साधे करा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. 9:30ला हळद, 7:30ला साखरपुडा, 11ला लग्न. लोक मोकळे. आणि लग्नाला गचपान आणायचं नाही कधी. 200 ते 250 लोक असावाच लागणार. कोणता माणूस तुमच्या आशीर्वादाच्या लायकीचा आहे लागणार. तुम्ही गोरखासारखे काय लिहिता, सहकुटुंब सहपरिवारे उपस्थित राहून वधूवरांना एक गचपान आणले, पिकअप मध्ये भरून ये,
आणि त्याचीच मुलगी पळून गेली, त्याला सापडेल तो आपल्या पोरीला काय आशीर्वाद देतो? महाराज केवळ संत सोडून कोणी आशीर्वाद देऊ शकत नाही. आणि आई बाप्पाचा आशीर्वाद असलो बाकीच्या आशीर्वादाची काय करतो? आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी मस्त आईला सुंदर साडी घाला, बापाला कपडे घाला, खुर्चीवर बसून ठेवायला लागणार, तोच आशीर्वाद. अरे नातीच्या लग्नाच्या हसद्यात मनापासून आणि कोणी येऊ म्हातारी माणसं तुम्ही लग्नात खुर्चीवर बसून का कोणी येऊ राम राम किती नंबर आहे, हाच लग्नाचा आशीर्वाद. हे याने घेऊन करायचं काय? खायला भाग अरे जेवताना का साठी जेवतात का? जेवायचं म्हणजे उठताना बक्कल तुटली. कशाला नाही काही आणायचं त्या लग्नात, कुठूनही काही नवीन आणायचं, मेहंदी नवीन, पत्रिका कशा. हे जर तुम्ही केलं तर हीच खरी पाटील परिवाराला श्रद्धांजली ठरेल. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.